रुपया कोणाचा घेऊ नका, कोणाला रामराम घालू नका, पण मतदान करू नका. वजनात सकाळी निघायचं. सायकल असली ना आपल्याला गल्लीनं घंटीवाजी चालायचं. गल्लीनं सायकल म्हणजे गरीबाचं हेलिकॉप्टर आहे का? आपली सायकल घामाची आहे का चोरीची? आपल्या घरात सायकल आहे घामाची आहे का चोरीची? घामाची. वाजीत जायचं सायकल. वाजीत चालायची घंटी. मोटरसायकलवर जायचं वाजनात. योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं. कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाचे 5 पैसे घ्यायचे नाही, कोणाची चपटी प्यायची नाही. 5 वर्ष कोणाला खसवायला मोकळे. आपण नागरिक आहोत. हे 96 कोळी खानदान रखताय. हे 96 कोळी खानदान रखताय. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ गोवा नाही. आपण हे शिवाजी महाराज संभाजी महाराज बारीक करून टाकले. बारीक बारीक. शिवाजी महाराज वाक्य नाही का? आई आई शिवाई होती, देवी शिवाई होती, आई जिजाऊ होती. आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस्कार केला. शिवाई देवीला काय? जर एक जबरदस्त मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव तुझं नाव ठेवे. वाईट शिवाई देवीचं आशीर्वादानं नवस केला म्हणून मुलगा झाला. शिवाई देवी होती म्हणून मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. पण उभा महाराष्ट्र सुखी झाला. आई शिवाईसाठी आला. उभा महाराज. आपण शिवाजी महाराज इतके बारीक केले त्यांना ग्रामपंचायतीत आणून बसवलं. ग्रामपंचायत कुणाच्या ताब्यात आहे? काय यारपाट आहे का काय? शिवाजी महाराज म्हणजे माईकवर गिरतात भाषण करणे इतके बारीक आहे का? इतके बारीक आहे. शिवाजी महाराज आपण भांडवल केलं महाराज. शिवाजी महाराजांची तुलना होईल का? कसे होते ऐका. टाळी 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 टाळी. अच्छा टाळी. ती सुद्धा तुम्हाला म्हणाल तो फेक आवाज येत नाही तोपर्यंत हा भाजी किती नाही. आई साहेब मी माझ्या मुलाची लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली. राजेंनी मला चेहरा उदार दिसला. दादा ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर स्वारी आहे. मग ऐका आई साहेब आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायवाचे. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज की. जर परत कोणाच्या हळदीत नाचले हलकटाव तर तुमच्या बापाची शपथ आहे. कोणाच्या लग्नात नाचायचं नाही. आपण काय भंगारत काय बँडवाल्यानं वाजवायचं मग आपण नाचायचं? इतके खालच्या क्वालिटीचे का आपण? कोणीतरी आपण चपटी पाजायची मग आपण लग्नात नाचायचं? घोडा वाकू नका. घोडा ही माती काय बरं का? बँडवाल्यानं बाई वाडे वळे गाणं लावायचं ना आपण जीप काढायची. पुरीने नाचायचं पोराने नाचायचं. पुरीनं नाचायचं ना आईनं बायचं. आई दरिद्री ओमाळी टाकी ती पोरी. आणि लोकांनी आता बाबा काय केलं माहिती का? पोरं बिघडले बा, पुरी बिघडले बा, पुरी ऐकत नाही बा. पुरी ऐकत नाही बा आणि पोर ऐकत नाही बा. आई बाप लक्ष देत नाही असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. बऱ्याच महिलांची अशी तक्रार आहे पुरींची महिलांची का महाराज पुरीला लई खाली जाऊन बोलतो. मुलगी मला आहे ना. आज एक वाक्य ऐकाल का पोरी? ऐकाल का? तुम्ही बोलायच्याच बंद आहे. ऐकाल एकच वाक्य सांगितलं तुम्हाला. ऐका. 15 वर्षाची पोरगी 15 वर्षापूर्वीची पोरगी राहिली नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री
ही चूल मूल आणि घरापुरती मर्यादित होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी नगरसेवक आहे, आजची मुलगी SP आहे आणि आजची मुलगी PS आहे. पोरीनो, तुम्ही याच्यापेक्षा मोठी भरारी घ्या. फक्त ईश्वरासारख्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. बस आपल्या बापाची दाढी वाढली ना पोरीनो, वाढू द्या. बनियन म्हणाला ना, मळू द्या, मळू द्या बनियन. शर्ट फाटला ना, फाटू द्या. पण आपला बाप गल्लीनं चालला ना, असा वर मान काढून चालला पाहिजे. पोरीनो, एक खरे सांगा, तुमच्यावर देवाची कृपा कधी होईल ना होईल, पण तुमच्यावर बापाची कृपा बाकी नक्की आहे हे ध्यानात ठेवा. तुम्ही या 2-4 वर्षात बापाच्या इज्जतीचा विचारच करा. मंडप टाकलो पोरगी गायब झाली, पत्रिका झाल्या, बँडे झाला, जरी झाला, स्वयंपाक निमार झाला, तयार झाला, मंडप ठोकला, पोरगी गायब. आणि मग तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. तुला अंदाज आलता म्हणजे तू काही भागवताच्या पारायला बसली. प्रत्येक आईनं जर मुलीकडे बारीक लक्ष दिलं तर कशाला काय घडी दे. 9 सालीची आई होती आमची, म्हशी वळायची बिचारी. आमचा फाटक्या धोत्रातला बाप होता, 12-12 तास भाताची धाकूड करीत होता, पण कुटुंबाला शिस्त लावून होता. आमचा बाप धोतर घोडक्यापर्यंत धोतर नेसायचा. आपला बाप आवडी करायचा भाताची मारा, तर डोक्यावर त्याच्या घोंगडी होती आणि घोंगडीवर इरलं होतं. इरल्यातलं पाणी घोंगडीत जात होतं आणि घोंगडीतलं पाणी डोक्यात जात होतं आणि भात लावून हात सडत होते आणि पाय सडत होते, पण त्याला मुलं बाळा वाया जाऊ दिली नाही. आज आमच्या घरांमध्ये TV चालू आहे, चॅनल चालू आहे, मोबाईल चालू आहे, मालिका चालू आहे, TV चालू आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला फिरायला गाडी आहे, प्रत्येकाला चार्जर आहे, प्रत्येकाला लाईट आहे. तरी आमच्या घरात पोरगी काय करते बापाला माहित नाही, बाप काय करतो पोरीला माहित नाही. आणि पोर तर कोणची घरात घेऊन आला आई बापाला अंदाज नाही. आम्ही नक्की कुठे कुठे आम्ही नक्की सांगा. विनोद आहे का? विनोद आहे हा. आज आपल्या वेळेस काय गरीब होती, चिमणी होती महाराज अभ्यासाला. चिमणी दिवा, आणि त्या चिमणीमध्ये रॉकेल राहायचं आणि तिला वात लागायची. वात तर आपल्या आईकडं 10 पैशाला वात नसायची, तर आई लुगड्याचा पदर फाडायची आणि तो पिळून त्याची वात काढायची आणि आईने मुलं शिकवली. आज 2.5 वर्षाच्या पोराला इंग्लिश मिडियमची 6 लाखाची गाडी ती न्यायला, 3रीच्या पोराला मोबाईल आहे, 9वीचं जागेवर जेवते, 10वीचं पोरगी संघ पडून गेलाय, 12वीचं बाप उचलून आपते आणि आई म्हणतोय जग सुधारते. परीक्षा संपली तरी पोरगी शाळेत जाते. हा पेपर चालू कोणता आहे तिचा? तिची आई म्हणते तुरडी राहिली, तुरडी झाली का निकाल आलाच. सगळ्याला जबाबदार आई बाबा. काय म्हणलंय तुमचं? काय म्हणलंय तुमचं? महिला मंडळ हा म्हणा नाही तर नाही म्हणा. चांगली पोरगी फटकावल्यावर काय करीन पोरगी? काय करील पोरगी? चांगली 2-4 ठेवून दिले तिच्यात काय करेल ती? आता एकदा पोरीला आता सुट्ट्या लागल्या, थोडी जवळ घ्या बरं पोरीला. तिला काम बिम शिकवा बरं, शिकवून तिला टेलरिंग. तिचं दप्तर चेक करा बरं दप्तर चेक. तिच्या वया उचका वर्गातल्या आणि शेवटची पानं वाचा बरं. वाचा शेवटची पानं. काय टोले जंग्रह फाटले मागच्या पानं वाचा. आणि मग कळलं आपल्या टीव्हीने किती भक्त कामाला लावली. पहा बरं मोबाईल उचकून. आपल्या पूर्वीच्या मोबाईल मध्ये 3-3 सिम आहेत. जरा उचका बरं. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज सुद्धा नाही. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा ना. बॅलन्स आपण तिला 100 दिली, तिच्यात 500 आली. 100ला 500 स्कीम कोणती आली जरा चौकशी करा बरं. 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. सांगा हा विनोद आहे. 10वीचं पोरग 70,000च्या पण सर्वर जात आहे कॉलेज शाळेत पेपरला. याला आई बापा जबाबदार आहे का? शाळा आई बाप. 70,000चा पोराला मोबाईल आहे, 70,000ची पल्सर आहे, 10,000चा मोबाईल आहे, 2-4 हजाराचा त्याच्या बाहेर बुटी कोंबडं दिलं दे आणि वरून बाप त्याला 100 रुपये पेट्रोल देतो. भाऊ हे तू मा वंशाचा दिवा आहे. एकाला पराक्रम, तुला केलंय फायदा. मला नव्हतं माहिती इतका भंगार निघशील तू. घे पेट्रोल. बापाला 100 द्यायचे आणि यांनी कुत्र्याला लाता आणायची. आता 70ची त्याला पल्सर. आता शेतकरी आत्महत्या नाही करीत,
शेतकऱ्याने बंद केल्या आत्महत्या. आत्महत्या कोण करते आता? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, ITI, 10वी 12वी. उत्तर काय? पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या. पुरीनं फाशी घेण्याचं कारण काय? मी त्याला 9वीला शब्द दिलता. माझ्या शब्दाला जर धोका बसला मी त्याची नाही ना. ती जर त्याची झाली नाही ना कोणाची होऊ शकत नाही. तो मला अशा 3 गेले, तू 4थी आली आता करू का? आणि याच्याकडून फाशी घेतली. पाठवली माझी फाशी घेतली. का म्हणा याला फुकाटी मिळाले सगळं. आईनं पोरानं हिंडायचं, आईनं दरवाजा उघडा ठेवायचा. दरवाजा उघडा ठोकर पप्पू येईल. मग तो हरिपाठाला गेला का? अरे रे पप्पू. पुरीनं बापानं 100 दिले का आईनं लगेच 100 द्यायची. राहू दे त्याचं ऐकू नको. त्याचं म्हणजे कोणचं? बापाच. तो पहिल्यापासून तसाच काही कळत नाही त्याला. मी त्याला 9वी पासून पाहते. आता त्या पोराच्या खिशात किती आले? 100. गाडीत पेट्रोल किती जाईल? 100. गाडी फुकाट, मोबाईल फुकाट, ड्रेस फुकाट, बुट फुकाट. रुपया कमवायचा नाही. आता ते हरिपाठ करीन. आता ते हरिपाठ करीन का 90 हानी? ते हरिपाठ करीन का 90 हानी? ते हरिपाठ करीन का 90 हानी? 90 हानी. ते कामाला लागलं. ते पडलं पुरीच्या प्रेमात. पोरगी होती बांधार. तिचे बाई 3 पोरांनी भाषा गेली. 4थं बी लागलं तिला. आणि त्या पुरीचा बाप आला इंदुरीच्या कीर्तनाला. त्या पोराचा बाप आला. आता एक खरं समजा, महाराज म्हणून जाऊ द्या, मुरुद्या उलथू द्या, पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐका. वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका. माझं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसानं. दर 3 महिन्याला 1 दिवस. पण तुम्हाला असं म्हणायचं का फरक पडत नाही? पडत नाही? पडत नाही? पडत नाही? चांगला झटका बसतो. त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि इंदुरीकडनं पुरीचे वापस नाही खसकावले कीर्तनात. त्याच्या डोक्यात दिवस मिटली. खरं टेन्शन होत आलं त्याला. तो घरी गेला त्या पुरीला म्हणा इकडे इकडे कीर्तन ऐकून आलोय मी. आता टेन्शन मध्ये थोबा फोडून इकडे घाबरली. बापी शाळा मा काय झालं? तू त्या पोरेबरोबर जर दिसली ना परत मेली. तू मेलीच. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणजे मा नाच सोडून दे. मा बाप पिसाळा मला तर हानी पण तुला तर बक्षीलच. टेन्शन मध्ये मा बाप. आता तो परत सांगायला कोणाला जाईल? त्याच्या आईला. कारण आई त्याचं जागृत दिवस का. तो आईला म्हणला मम्मी 9वीलाच आमचं ठरलं होतं आणि आता बोबाटा झालाय. तिचा बाप पिसाळलाय. मला हानितो. तेव्हा तू पप्पांना सांग. झाकली तुला सुनय होईल आणि घराची इज्जत आहे राहील. आणि हिला पोराचं पटतं. पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पोरानं हे पोरानं आईला पप्पाचं, आईला पोरीचं पटतं, पोराचं पटतं. फक्त कोणतं पटत नाही रे? पप्पाच. ती गेली ती गेली नवऱ्याला सांगायला. त्या नवऱ्याने ऐकलं होते इंद्रीकडचं कीर्तन. तो टेन्शन मध्येच होता. ही गेली. तिला फुकून दिलं त्यानं. पावर होऊन दिला तिला. आणि त्यानं शिपाई माग केली. 4-5 कानफटी ठेवून दिल्या तिला. तिला चक्कर झाली. आपला बाप पिसाळला का काय? नवरा पिसाळला का काय? पोरेनं ओळखलं. आपली आई रिपीट केली म्हणली आपला कार्यक्रम होणार. तो पोरे पळत गेला. मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. टेन्शन फ्री इज इक्वल टू 90. त्यामुळे माणसं रिलॅक्स का होते माहितीये का मला? पोपट्यानं केली वाघ अशी दुसती, वाघानं केली डुकराशी दुसती, आणि पोपट मेला, वाघही मेला आणि डुक्करही मेलं. आणि तिघांना एका जागेवर गाडलं
आणि त्या जागेवर झाड उगलं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची, म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो. त्या पोऱ्यानं ओळखलं आपली आई रिपीट केली म्हणजे आपला कार्यक्रम. त्या पोऱ्यानं काय केलं, औषध केलं नाही ते लय भागतो होत. मोठ्याला लावलं ना, आला आई पुढं. आईला तर वावाच झालं ना, वाटवळ घेतलं ना पोरानं औषध. नवऱ्याला म्हणजे कसं आता टाळकरी होऊन दिली करी हो. घेतलं ना पोरानं औषध, दिली नवऱ्याला सांगायला. पहिला फटकाली बार बसेल होता. राग कमी झाला पण अजून नाही तो तिच्याकडे पाक राहिला. काहीच बंद झालं. ती म्हणजे हाणीची काय अजून ही म्हणजे घेतलं ना पोरानं औषध. तुम्हाला नेलं नाही ना, नेलं नाही ना अजून परत होईल. परत होईल पण तू जर भुकली ना तू मेलीस. ती म्हणजे आता काय. तो पोऱ्या आला बापा पुढं. बापानं घातला आतल्या खोली. 2-4 कानपट्टी ठेवून दिल्या. फळा मुटलं त्याच्या. ते बापाला म्हणायचं, पप्पा मारू नका, मी गेलोच नाही हो, फक्त वाट्याला चोळलंय. गापची बास. अहो मी चोळलंय फक्त, गापची बास. नेलं डॉक्टरकडं. डॉक्टरनं घातला आतल्या खोली. काढला कमराचा बेल्ट. 5-6 ठेवून दिल्या निभार त्याच्या. गपक्यात भरलं ते मागून. ते डॉक्टरला म्हणायचे, डॉक्टर मारू नको, गेलोच नाही. डॉक्टर म्हणले का बस, पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. आत्ता शिकतो तुला वरून धुतलाय, आता आतून धुवायचंय. पालता जाऊ आणली नळी. खाटासकट मुली आणायचं त्या खाटासकट. मग ते डॉक्टरला म्हणलं मी पेरत नाही. डॉक्टर म्हणले आतला रिपोर्ट आल्याशिवाय गॅरंटी नाही. 2-4 दिवसाला त्या पोलीचा फोन आला, त्याला मोबाईल सुटून त्याला मुलाला म्हणजे तुम्हाला याला सगळ्यांना उपाय आहे. हरी प्राप्तीचे उपाय
दोन्ही पुसले बरोबर. मग 0 जर वाढवला तर 10 पट होते आणि नाही गेलं तर 0 पट होते. मग गणितात सगळ्यात जास्त किंमत कोणाला आहे? बस फिट बसलं कीर्तन. गणितात सगळ्यात जास्त किंमत कोणाला आहे? 0 आहे. दुकानात किंमत नीतीला आहे, परमार्थात किंमत आचरणाला आहे आणि जीवनात किंमत संतांना आहे. आता 8वीच्या पुढचं कोण आहे? तू कितीला आहे ग दीदी? 7वी. तू 8वी. 8वीला आहे तू. विज्ञान आहे तुला? विज्ञान 1 का 2? 2 विज्ञान 1 आहे का 2 आहे का सामान्य विज्ञान आहे? नवीचं कोण आहे? नवीचं कोण आहे रे? कबूल होईल मला. 7वीला आहे का? हे चुकीचं आहे. तू लाल शर्ट आला लगेच अंदाज आला. 9वीला आहे तू. इकडे बघ. 9वीला गेलाय का 9वीला होता? आता गेलाय का? आता 9वीला आहे का? 10वीत जाणार आहे तू. आता निकाल 2-4 आता काय नापास होणार नाही. 9वीला आहे तू. विज्ञान पेपर 1 आणि विज्ञान पेपर 2 बरोबर आहे. न्यूटनचे गतिविषयक नियम पेपर नंबर 1 मध्ये का पेपर नंबर 2 मध्ये?